मित्रांनो, माझे नाव साक्षी नितीन चौधरी आहे. मी धुळे जिल्ह्यात राहते. मी 81 विष्णुनगर या परिसराची रहिवासी असून भारतीय इतिहास प्रबोधिनीतर्फे आयोजित पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 30व्या जयंती वर्षानिमित्त ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेत सहभागी होताना मला विशेष व अत्यंत आनंद होत आहे. मी लोकमाता अहिल्याबाई यांचे राष्ट्र उभारणीसाठीचे योगदान या विषयावर बोलणार आहे. चला भाषणाला सुरुवात करूया. अहिल्याबाई होळकर यांचे संपूर्ण नाव अहिल्यादेवी खंडेराव होळकर होते. त्यांच्या पतींचे नाव खंडेराव होळकर. अहिल्याबाई होळकर यांचा जन्म 31 मे व त्यांचे जन्मठिकाण चौंडी अहमदनगर महाराष्ट्र येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव माणकजी शिंदे व आईचे नाव सुशीलाबाई. अहिल्याबाई होळकर यांचा मृत्यू 13 ऑगस्ट या साली व या रोजी झाला. इतिहासानं पानोपानी गायली जिची गाथा, इतिहासानं पानोपानी गायली जिची गाथा, होळकरांची तेजस्वी पुण्यश्लोक अहिल्यामाता. होळकरांची तेजस्वी पुण्यश्लोक अहिल्यामाता. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर या सत्ताधारी होत्या, पण सिंहासनावर नव्हत्या. त्या राजकारणी होत्या, पण सत्तेच्या चढावडीत कधीच नव्हत्या. त्या व्रतस्थ होत्या, पण संन्यासिनी होत्या. त्यांच्या कल्पने प्रतिमेचे किरण नदीवरच्या घाटावर उतरले. त्यांच्या जीवनदायी प्रेरणेनं मंदिरं, तळी, अन्नछत्रे, पानपोया यांना बाळसं आलं. चोख न्याय, निर्भीड राजनीती, अपार दानधर्म, पानपोया अशा सर्व देशभर असंख्य मंदिरांचा जीर्णोद्धार व नव्या मंदिरांची उभारणी. नव्या मंदिरांच्या उभारणीसोबत तसेच तीर्थक्षेत्रांचीही उभारणी अशी कामे फक्त आपल्या पुण्यश्लोक अहिल्याबाई यांनीच केली. इस्लामी आक्रमणांनी नष्ट केलेल्या, हिंदूंना प्राणप्रिय असणाऱ्या तुरटी सोमनाथाच्या आणि काही विश्वेश्वराच्या मंदिराचा जीर्णोद्धार करून तिथे देवदेवताच्या प्राणप्रतिष्ठा आपल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवीने आणल्या. एवढेच नव्हे तर तीर्थक्षेत्रातील 11,000 फूट उंचीवर असलेल्या केदारनाथ तीर्थक्षेत्र ही पुण्यश्लोक अहिल्यादेवीने यात्रेकरूंसाठी तिथे पानपोया व धर्मशाळा उभारल्या. अशा प्रकारे काश्मीर खोऱ्यापासून ते रामेश्वरपर्यंत अनेक मंदिरं बांधली, अनेक मंदिरांचा जीर्णोद्धार केला, तीर्थक्षेत्र बांधले. असं महाराष्ट्रामध्ये एकही स्थान नाही की जिथे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी मंदिरं उभारली नाहीत व जीर्णोद्धार केला नाही. त्यांनी कायम सर्वीकडे हिंदू धर्माचा जीर्णोद्धार केला. त्यांच्या हातामध्ये पिंड एवढंच त्यांचे कार्य नाही, तर त्यांनी शपथ घेतली होती की रयतेसाठी मी काहीही करू शकते. हिंदूच्या ठिकाणी त्यांनी तिथं विविध प्रकारचे महादेवाचे मंदिरं उभारले. हे काम आपल्या अहिल्यादेवींनीच केली. तसेच शिवाजी महाराजांची परंपराही त्यांनीच पुढे चालू ठेवली. त्यांच्यासारखी शूरवीरता असणाऱ्या ह्या आपल्या पुण्यश्लोक अहिल्याबाई. इस्लामी आक्रमणांनी वाचवलेल्या हिंदूंना आपल्या अहिल्यादेवीनेच वाचवले. त्यांनी नदीवर घाट उभारले, अनेक मंदिरांचाही जीर्णोद्धार केला. जसे पक्ष्यांना उपासमार होऊ नये म्हणून त्यासाठी 2 स्वतंत्र राखीवदार केले. गोरगरिबांसाठी धर्मशाळा उभारल्या, गोरगरिबांसाठी शाळा उभारल्या, अन्नछत्रे उभारली, पानपोया उभारली, मंदिरं उभारली. गोरगरिबांच्या किंवा शेतकऱ्यांच्या मुलांना शिक्षणासाठी त्रास होऊ नये म्हणून मोफत शिक्षणाची सवलत सुद्धा ठेवली. या त्यांच्या अंगी व्यवहाराचे चातुर्य होते आणि अहिल्याबाई होळकर या धर्मनिष्ठ होत्या. त्यांनी या विविध कामांमध्ये आपल्या स्वतःच्या राज्याचा किंवा दुसऱ्या राज्याचा किंवा रयतेचाही कोणत्याही प्रकारचा खजिना या पद्धतींमध्ये वापरला नाही. त्यांनी आपल्या
ची कामे असलेले स्वतःचा खाजगी खजिना ह्या कामांमध्ये वापरला. ह्याच कारणांमुळे त्या त्यांच्या समाजामध्ये महाराष्ट्रामध्ये कारुण्याची मूर्ती म्हणून स्थापित राहिली. अशा या आपल्या पुण्यश्लोक अहिल्यामाता होत्या. त्यांनी या कामांसाठीच नाही तर स्त्रियांकडे अधिक लक्ष दिले. स्त्रियांना शिक्षणाची सवलत उपलब्ध करून दिली. जर त्यांना काही गरज असेल तर ती तात्काळ पुरवावी असाही त्यांचा आदेश कायम सैनिकांना असायचा. त्यांनी बायांमध्ये किंवा म्हणजे भेदभाव केला नाही. त्यांनी समजले की कायम हे सर्वजण आपल्यासाठी सारखे नाही. त्यांच्या अशाच गोष्टीमुळे सर्व लोक त्यांची प्रजा ही ते जे सांगतील ते करायला एका पायावर तयार असायची. त्यांच्या अशा आनंददायी जीवनामध्ये त्यांना सर्वजण सोडून एक जण स्वर्गवासी झाले, परंतु त्या कधी खचून गेल्या नाही. त्यांना माहिती होतं, जर मी खचून गेली तर आज माझ्या रयतेचं रक्षण कोण करणार? त्यांना इस्लामी आक्रमणापासून कोण वाचवणार? मंदिरं कोण उभारणार? अशा आपल्या पुण्यश्लोक अहिल्यामाता होत्या. अशा या पुण्यश्लोक अहिल्यामातांना मी त्यांच्या जयंतीनिमित्त वंदन करून माझे भाषण संपवते. धन्यवाद.